पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अंकल, झाल्या सगळ्या अरेंजमेंट्स? हो, मी बघतोय ना, होईल ते। वीणाला मेसेज केला होतास? येतेय मग ती? अंकल, मी सांगितलं ना तुला, नाही येणार ती। वीणा असं का वागते प्रभास? माझा कॉलही नाही उचलत आहे। मी आज किती कॉल केले तिला, पण काहीच रिप्लाय नाही। अंकल, हे बघ, मी माझ्या मनाशी काही गोष्टी ठरवल्या आहेत आणि तिनेही काही गोष्टी ठरवल्या आहेत। तू आता एवढे मेसेज केले, फोन केलास, नाही आला ना रिप्लाय, याचा अर्थ तिला यायचं नाहीये। काय कळतंय ना तुला? हा, नाही येणार ती। चल ना, तू पण उगाच टेन्शन घेऊ नकोस। प्रभास, असं कसं बोलतोस यार? हा, माझी, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे वीणाने यावं। अंकल, माणसाच्या सगळ्या इच्छा, त्याची सगळी स्वप्न अशी सहज पूर्ण झाली असती तर किती मजा आली असती ना? छोड ना, चल ना, चल, बाकीच्या अरेंजमेंट्स करायच्यात ना आपल्याला। चल चल, हे झालं ना? चल चल चल। सख्या, मी जो काही निर्णय घेतलाय तो बाबांसाठी घेतलाय। माझं मन मारून, बाजूला सारून माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रभासशीही नातं तोडलंय। कायम माझ्या पाठीशी उभा राहणारा, माझ्यावर प्रेम करणारा माझा मनोहर मामा त्याच्याशी खोटं बोललो। आणि तुलाही माहिती, हे सगळं करताना माझ्या मनाला किती वेदना होतात। मला नाईलाजाने माझ्या लग्नाचा निर्णय घ्यायला लागला आणि त्याबद्दल माझी काही तक्रार सुद्धा नाहीये। मी माझ्या निर्णयावर ठाम। लवकर माझं नवीन आयुष्य सुरू होईल। आयुष्यात नवीन जोडीदार येईल, नवीन कुटुंब येईल आणि ह्या सगळ्यात मी प्रभासपासून खूप लांब जाईल। पण जाता जाताना मला त्यांच्या आठवणी सोबत घेऊन जायच्या, त्यांचा आवाज सोबत घेऊन जायचा। ज्या आवाजाच्या प्रेमात पडले तो एकदा ऐकायचा आहे मला। मी त्यांना भेटणारही नाही आणि हे सगळं मी बाबांना सांगूही शकत नाही, कारण त्यांना याचा खूप त्रास होईल, जे मला नकोय। पण तुला तर माझी अवस्था कळतीये ना, प्लीज मला एकदा त्यांचा आवाज ऐकू दे। माझ्या उर्वरित आयुष्यासाठी तो आवाज मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवू दे। माझी साथ देशील ना? मला खात्री आहे तुम्हाला नाही कधीच म्हणणार नाहीस। आज मी कॉन्सर्टला जाते आणि तिथे जर चुकून प्रभास माझ्या समोर आले तर मला माझ्या निर्णयावर ठाम राहण्याचं बळ दे।
ताकद दे. काय झालं? काय झालंय काय? तुमचं अपसेट होण्याचं कारण मलाही समजते. आय नो वीणा नाही आपल्यासोबत. अरे पण आपण सगळे आहोत ना एकमेकांसोबत, आहोत ना. वीणा नव्हती तेव्हा पण आपण होतो, आत्ताही आपण आहोत आणि पुढेही असणार आहोत. कळतंय? उलट उलट गाईज, आपण जर ठरवलं ना, आपण आपल्या लेवलपेक्षा एक लेवल वर जरी परफॉर्मन्स दिला ना, आपण वीणाची कमतरता भरून काढू शकतो. ट्रस्ट मी. अजय, काय झालं यार अजय? अजय, आज आज अशी गिटार वाजव ना अजय, की आयुष्यात तू कधी वाजवली नव्हतीस. क्रेझी झालं पाहिजे पब्लिक. कळतंय का? संचिता, संचिता, तुला माहिती आहे तू मॅजिक करू शकतेस. आज पियानोवर असंच काहीतरी मॅजिक करून दाखव संचिता. लोक ना मंत्रमुग्ध झाले पाहिजेत. अख्खं पब्लिक ना ऐकत राहिलं पाहिजे. कॅश, गोल्डन अपॉर्च्युनिटी तुझ्यासाठी. मागच्या वेळी तुझा आवाज गेला होता. This is the time, Cash. You have to prove yourself. दाखव सगळ्यांना तुझा आवाज. कळतंय का कॅश? हा, लोकांनी ना वन्स मोर परत परत दिला पाहिजे. ओके? काय झालंय अंकल? हा, काय झालंय काय तुला? अंकल यार, तूच अशी हार मानलीस तर कसं चालेल? मला वाईट वाटत नाहीये. अरे मला दुःख होत नाहीये का वीणा नसल्याचं, पण मी खचणार नाहीये. उलट गाईज, आपण असा परफॉर्मन्स देऊ ना की आपला परफॉर्मन्स वीणापर्यंत आणि तिच्या सख्यापर्यंत पोहोचायला. जमणार आहे? जमणार आहे का? चल. For Veena! Come on, guys! Are you ready? I said, are you ready? तर ये संगीत माफिया नेहमीप्रमाणे कमाल धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहे. सो पुट युअर हँड्स टुगेदर. संगीत माफिया. प्रभास, मी जरी तुमच्या सोबत नसले तरी तुमचं संगीत तुमच्या सोबत कायम राहणार आणि हेच संगीत तुम्हाला पुढे जात राहण्याचं बळ देत राहील. नाही नाही प्रभास, प्रभास नाही, प्रभास नाही,
प्लीज तुमचा आवाज, तुमचं संगीत जाऊ देऊ नका. प्लीज प्लीज प्लीज. कारण गाणंच तुमची आयुष्यभर साथ देणार आहे. प्रभास चलो गाना यार. प्रभास प्लीज गा. गा प्रभास. प्रभास गा. प्रभास प्लीज. आपण दोघांनी वेगवेगळं आयुष्य जगणं. शांत हो प्रभास. अंकल काय झालंय? माझा माझा आवाज काय येत नव्हता यार. शांत हो प्रभास, प्लीज रिलॅक्स. मी तिथे सगळ्यांना मोटिवेट करत होतो आणि मीच हो शांत हो. हे बघ, तू जर का असा हताश झालास तर कसं होईल? हा बघ, सगळं नीट होईल. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत ना. हा सावर स्वतःला. तुला पाणी देऊ का? हा अंकल ऐक ना, मला 2 मिनिटं इथे एकट्याला बसू दे प्लीज. ओके ओके, तू शांतपणे बस इथेच. हा वीणा, नको ना, नको ना, सोडून जाऊस मला प्लीज. वीणा, मी नाही जगू शकत अगं तुझ्याशिवाय. वीणा, तू जीव आहे सगळं माझा. मला नाही गमवायचा माझा जीव. तू माझ्या आवाजाचा जीव आहेस. जीव आहेस तू. ऐक ना वीणा, नको प्लीज, नको ना जाऊस प्लीज. बस, माझं लग्न ठरलं. मला विसरून जा प्लीज. आपण दोघं कधीही एकत्र येऊ शकणार नाही. पण मला एक गोष्ट देऊ शकाल? माग. तुम्ही जर आज नाही गायलात ना, तर माझ्या मनात कायमची सल राहील. मला सांगा, तुम्हाला अशी हताश झालेली वीणा
कायमची लक्षात राहिलेली हवी आहे का? मला नाही माहिती मी लग्न झाल्यावर गाऊ शकेन की नाही, पण ह्या गाण्याने ना मला खूप सुंदर क्षण दिलेत. ते सुंदर क्षण तुम्ही जगा ना. माझ्यासाठी तुम्ही कायम गात राहाल ना आपल्यासाठी. प्रभास, तुम्हाला गावं लागेल आणि तुम्ही जर नाही गायलात ना तर ते स्वप्न अपूर्ण राहील. गाल ना आपल्यासाठी. आयुष्यभर गाईन. आपल्यासाठी. वीणाचं लग्न ठरलं. जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणे का भासते तू दिसता. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते. नाकड़े कासे हल्के से फुल्के से वाटे. हो थे नेथे डोळ्याने शब्दांचे सारे कळे. हवे से वाटे है सोहळे, हसरे नाते है कोवळे. हळूहळू गोड खोळ लागे. मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते.
भोवताली भोवताली तुझ्या भोवताली